नमस्कार, मी भूषण पाटील आणि मी ऋतिक कुमार। आज आम्ही कढीपत्ता आमचा हा सिनेमा रिलीज झाला आहे आणि त्याच्या पुण्याच्या आमच्या स्क्रीनिंगला आलो आहोत आणि खूप उत्सुकता आहे आणि खूप आनंदही होतोय की लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि मला असं वाटतं लोकांना हा सिनेमा आवडतोय। तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ज्यांना हा सिनेमा आवडला आहे त्यांनी प्लीज इतरांना सांगा आणि लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवा, जेणेकरून लोकांना तुमचे खरे रिव्ह्यूज कळतील आणि लोकांनाही उत्सुकता होईल हा सिनेमा बघण्याची। मी ललितची भूमिका करतोय। एक हजबंड आणि वाईफची लव्ह स्टोरी आहे आणि मला असं वाटतं लग्न फक्त दोन लोकांमध्ये होत नसतं, तर ते दोन परिवारांमध्ये होत असतं। तर दोन परिवारांमध्ये होणारे उतार चढाव, यांच्या आयुष्यातले येणारे उतार चढाव, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सिनेमात बघायला मिळणार आहे। ललित हा एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा सर्वसाधारण मुलगा आहे, पती आहे। तो त्याचा संसार कसा निभवण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला कढीपत्त्यात बघायला मिळेल। मी मीराची भूमिका निभवते आणि मीरा एक साधी सोपी मुलगी आहे जिचं नुकतीच लग्न झालंय आणि काही गोष्टींमुळे काही मिसअंडरस्टँडिंग्समुळे एक डिवोर्सपर्यंत प्रकरण गेलं, जसं तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं होतं। आणि भूषण दरवेळेस म्हणतो की दुसऱ्यांचं भांडण बघायला ह्याच्यात खूप मजा येते, तर तुम्ही या आमचं भांडण बघा, कारण आय थिंक आम्ही आमची भूमिका एकदम 100% निभवली आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये येणार तर तुम्हाला खूप हसू येईल, खूप रडू येईल, खूप इमोशन्स येतील आणि खूप चांगलं एंटरटेनमेंट मिळेल। या चित्रपटात दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्याशी काम करताना अनुभव खूप मस्त होता, कारण शुभांगीताई मॅम असो किंवा गार्गी मॅम असो, संजय मुने सर असो, सगळे सुंदर कलाकार आहात। त्यांनी भरपूर त्यांचं नाव बनवलं आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला तर खूप शिकायला मिळालं। असं वाटायचं एक वर्कशॉप चालू आहे आणि आम्हीच लहान मुलं होतो जे शिकत होतो, पण खूप म्हणजे आम्हाला खूप आदर आणि रिस्पेक्ट आहे। पण सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे त्यांनी कधी असं जाणवू दिलं नाही की अतिशय सिनियर कलाकार आहेत किंवा त्याचं दडपण आमच्यावर कधी येऊ दिलं नाही। आम्हाला आपलंसं करून घेतलं, त्यामुळे आमच्यात एक कम्फर्ट होता आणि अर्थात जिथे जिथे त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज पडली तिथे त्यांनी मार्गदर्शनही केलं आहे आणि मला असं वाटतं एकंदरीत खूप छान टीम एफर्ट तुम्हाला या सिनेमात बघायला मिळणार आहे आणि खूप सुंदर कुटुंब बघायला मिळणार आहे जे तुमच्या कुटुंबासारखं आहे। तर तुम्हाला तुमची जशी कहाणीमध्ये स्वतःला रिलेट करायला आवडतं तसं तुम्ही इथे या, तुम्ही सगळे रिलेट करू शकणार आहेत। आणि मला असं वाटतं जे आत्तापर्यंत तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंय त्याच्या व्यतिरिक्त खूप काही सरप्राईज एलिमेंट्स आहेत, खूप काही गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्हाला सरप्राईज करून जातील। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही कढीपत्ता नक्की बघावा। कढीपत्ता नाव का त्याच्या मागचं मेन कारण असं आहे की आमचे डिरेक्टर जे आहेत विश्वा, त्यांचं म्हणणं आहे की कढीपत्त्याचा वापर आपण जसा करतो म्हणजे जेवणाला चव यावी म्हणून आपण कढीपत्ता घालतो, फोडणी देतो, पण जेवण रेडी झालं ते ताटात सजवून आलं की सगळ्यात आधी आपण कढीपत्ता काढून ठेवतो। आजकाल कुठेतरी मला असं वाटतं की नात्यांचंही असंच झालंय, जोपर्यंत त्या नात्यांमुळे आपल्याला उपयोग होतो तोपर्यंत आपण त्यांच्या सोबत असतो, नंतर हळूच आपण त्यांना अलगदपणे बाजूला काढतो आणि दुसऱ्या नात्यांकडे वळतो। तर मला असं वाटतं कढीपत्त्याचं उदाहरण देऊन खूप सुंदर पद्धतीने नात्यांचं महत्त्व पटवून दिलं या सिनेमातून, म्हणून सिनेमाचं टायटल कढीपत्ता। सिनेमा भावुक होतात लोक शेवटच्या होय होय त्याबद्दल मला ऍक्च्युली लोक का भावुक होत आहेत हे खरं तर सरप्राईज आहे, त्यामुळे खूप काही सांगता येणार नाही, पण मला खूप छान वाटतंय की लोक रडून बाहेर येत आहेत, कारण आमचे 2 स्क्रीनिंग झाले, ह्याच्या आधी 3 झाले आणि 3ही स्क्रीनिंग मध्ये 90% लोक रडून बाहेर आले, तर तुम्ही खूप भावुक होणार आहे। कढीपत्त्याबद्दल रडून बाहेर येतील अशी अपेक्षा हो, आनंद अश्रू म्हणायला हरकत नाही। आणि म्हणजे रडणं हे एक इमोशन्स असतात ना, त्याला आपण एक्सप्रेस करतो, आपण पिक्चर बघायला जातो सो दॅट आपल्याला काहीतरी एक कनेक्ट मिळेल, कुठली तरी जीवभावशी काहीतरी असं संबंध मिळेल की बाबा आपण पण ह्याच्यासारखे आहोत का, आपल्यासारखे लोक आहेत ह्या जगात। तर आय थिंक त्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण ते तेवढं रिलेट करतात। मला असं वाटतं की आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केलाय, अतिशय सुंदर सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केलाय, पारिवारिक सिनेमा बनवण्याचा एक सुंदर प्रयत्न केलाय। आत्तापर्यंत जेवढ्या लोकांचे रिव्ह्यूज आले त्या सगळ्यांना हा सिनेमा भावलाय आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांनाही हा सिनेमा खूप आवडेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळचे चित्रपटगृहात जा आणि कढीपत्ता हा आमचा सिनेमा नक्की पहा। धन्यवाद। मी विश्वा, या कढीपत्ता फिल्मचा लेखक आणि दिग्दर्शक। सर, या चित्रपटात सर्वात म्हणजे भावुक होतात या चित्रपटात, कढीपत्ता आणि भावुक कसं पाहता तुम्ही?
बोलतात ना की आपण जेवण बनवताना सगळ्यात पहिलं आपण कढीपत्ता टाकतो फोडणीमध्ये, कारण तो सुवासिक असतो आणि बोलतात ना की गुणधर्मी असतो, पण आपण त्याचा फक्त उपयोग फक्त लक्षात ठेवतो. तो किती गुणधर्मी आहे हे माहीत नसतं, पण जेवताना मात्र आपण सगळ्यात पहिला तोच कढीपत्ता आपण तो काढून कडकड्यात टाकतो. तर ही जी नाती आहेत ना आजच्या तारखेला, भाऊ बहीण, आई वडील, बोला ना की बायको नवरा, ही नाती पण सेम झाली आहेत. आपण त्यांचा फक्त उपयोग बघतो, नथिंग, गुणधर्म काहीच बघत नाही आपण. त्याच्यामुळे ती एवढी भावूक झालेली आहे फिल्म. आणि मला असं वाटतं की मी बोलण्यापेक्षा तो चित्रपट बघून तुम्हाला जास्त कळेल.